अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आक्रमक आंदोलन छेडण्यात आलं आहे. जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवरायांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याचा आरोप करत भाजप आक्रमक झाली आहे. राहुरी शहरातल्या शनी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं होतं. याप्रसंगी अक्षय कर्डिले यांनी संतप्त भावना व्यक्त करतानाच सपकाळ जेथे दिसतील तेथे त्यांचे कपडे काढून त्यांना चोप देऊन गाढवावरून त्यांची धिंड काढा अशा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. आपल्या हिंदू बांधवांना हीच विनंती करतो की हर्षवर्धन सपकाळ जिथं दिसन त्याला जागेवर चोप द्या, त्याचे कपडे काढा, त्याला चपलांनी हाणा आणि त्याला गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढून त्याचं खरं म्हणजे जाहीर निषेध करा. आता तो जर राहुरीत आला तर आम्ही करू आमच्या पद्धतीने, आम्हाला काय करायचं, पण त्याला काय आम्ही सोडणार नाही. कारण की आम्ही कोणाचं पण खपून घेऊ शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर कोणी बोललं किंवा वाईट वृत्ती मनात जरी आणली तरी पण आम्ही खपून घेऊ शकणार नाही. म्हणून मी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सर्वांना हीच विनंती करतो की आपण एक संघटित राहून भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराने पुढे चालायचंय, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या संपूर्ण घटनेचा सपकाळचा, काँग्रेस पक्षाचा आणि या जी आधी लोकांचा हे वारंवार असल्या गोष्टी करू राहिलेत, म्हणजे इतिहास कुठेतरी नवीन लिहायला चाललेत, म्हणजे आपला जो इतिहास आहे तो बदलायला चालले. तर ह्या अशा जी आधी लोकांना खरं म्हणजे इथं मी आधीही म्हणलो आताही म्हणलो, त्यांना इथं महाराष्ट्रात राहायची त्यांची लायकी नाही, भारत देशात राहण्याची त्यांची लायकी नाही. त्यांचे मुंडके छाटून त्यांना तिकडे पाठवून दिलं पाहिजे पाकिस्तानला, किंवा त्यांना इथं ठेवलं नाही पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या याप्रसंगी दादा पाटील सोनवणे, नगरसेवक राजेंद्र उंडे, अरुण साळवे, गणेश खैरे, अक्षय तनपुरे, सुनील पवार, सचिन मेहत्रे, कांतीलाल जगधणे, सुनील दरेकर, प्रकाश पारख, सुकुमार पवार, बंटी धनवटे, निलेश शिरसाट, अण्णासाहेब शेटे, नारायण धोंगडे, प्रतीक बोबडे, राम शिंदे, अजित डावखर, कुलदीप पवार, नरेंद्र शेटे, निलेश म्हस्के, बबलू पाटोळे, उमेश शेळके, सिद्धार्थ आंबिलवादे, गोपी दहिवळकर, कांतीलाल जगधणे, सतीश फुलसौंदर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.